असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर गुरुवर्य मामाजी मधुरनो यांची अथांगता सागराने निराळावी आणि आकाशाने यांची फुली टिपावी अशी त्यांची महिमा आहे। अशा आचार्यांच्या सानिध्यामध्ये हा सोहळा आपण इथे संपन्न करतो। हे ठिकाण म्हणजे मधुरनो खरोखरच एक मंदिर आहे। इथे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य मिळते। अशा ठिकाणी हा सोहळा संपन्न व्हावा अशी ज्यांना यावर्षी आपण पुरस्कार दिलेला आहे असे सांगली निवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य राजेंद्र बाबाजी शास्त्री अथवा प्राध्यापक आपण सर्वांना सुपरिचित असणारे यांना आपण हा सोहळा माजी प्राध्यापक यांना प्राचार्य यांना आपण हा सोहळा संपन्न केलेला आहे। परंतु त्यांची मनामध्ये अशी इच्छा होती की हा जो सोहळा संपन्न झाला खरोखरच तो आनंददायी होता, परंतु या आनंदामध्ये माझ्या जीवनामध्ये हे आनंदाचे तरंग सतत दरवळत राहण्यासाठी मला गुरुच्या एका करकमलाची त्यांच्या स्वहस्ते हा सोहळा जो काय आहे पुरस्कार आहे मला प्रदान व्हावा म्हणून आज आपल्या समोर आज अट्टहास सर्वांनी घेतला आणि ठीक आहे सर्व काही नियोजित कार्यक्रम श्री गुरुवारांच्या समोर बोलून दाखवले असताना त्यांनी होकार आणला आणि या कार्यक्रमाला आम्हाला अनुमती मिळाली। सर्वांना मी विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायला या गुरूंच्या निमित्ताने आपण हा सोहळा संपन्न करतो। असे महाराष्ट्र अधिकरण परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर ज्ञानाची मंडळा सभेचे शृंगार आणि उपमानंद असे संवत्सरचे गुरुवर्य बाबाजी त्यांच्या नावे हा पुरस्कार आपण सर्वांना देत असतो। आतापर्यंत 2015 पासून हा पुरस्कार सोहळा आपण संपन्न केलेला आहे। प्रथमतः आपण त्यांना हा गुरुस्मृती पुरस्कार दिला असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर गुरुवर्य श्री मामाजी 2015 साली मामाजींना हा गुरुस्मृती पुरस्कार प्रदान केला। त्यानंतर 2016 इथे शिकागोचे बाबाजी, त्यानंतर 2017 इथे सातारा येथील कैवल्यवासी उमादादा यांना आपण प्रदान केलेला आहे। त्यानंतर 2018 साली मालवणगाव येथील पदयात्रेचे जनक हंसराज दादाजी खामणीकर यांना तो सोहळा आपण संपन्न केला। त्यानंतर 2019 तरटगाव निवासी बाबाजी यांना तो सोहळा आपण संपन्न केलेला आहे, पुरस्कार प्रदान केला। त्यानंतर 2020 मराठवाडी येथील कैवल्यवासी साधीराज दादाजी यांना तो सोहळा संपन्न केला। त्यानंतर 2021 साली आपण तिंगेवाडी येथील कैवल्यवासी श्री चक्रपाणी बाबाजी यांना तो पुरस्कार प्रदान केलेला आहे। 2022 ला रुद्रपूर येथील आदरणीय श्रद्धेय शिवाकर बाबाजी यांना तो सोहळा प्रदान केलेला आहे। त्यानंतर 23 ला फलटण निवासी आदरणीय श्रद्धेय मुकुंदराज दादाजी बिटकर यांना तो सोहळा संपन्न केला। त्यानंतर 24 ला कराची निवासी कवीश्वर कुलाचार्य अम्बिकर बाबाजी यांना तो सोहळा आपण पुरस्कार संपन्न केलेला आहे। आणि त्या 25 सालामध्ये आता मागच्या वर्षी फलटण निवासी आदरणीय श्रद्धेय कापूस कर्णिकर बाबाजी यांना तो पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे। आणि हे 2026 साल बदलून सांगली निवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय राजेंद्र बाबाजी मराठे यांना हा सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत। आणि या सोहळ्याचं महत्व विशेष करून एक गुरूंची स्मृती, त्या गुरूंचे गुण उपकार ज्यांनी या संस्थेमध्ये राहून स्वतःच नव्हे तर
आपल्या या संस्थेचं, या ब्रह्मविद्या पाठशाळेचं नाव आपल्या धर्मामध्ये नववे अखंड पंथ आणि पंथोत्तर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये अवघं आयुष्य वेचत आहे आणि आपल्या सोबतचा धर्म सांभाळून अनेकांना धर्माला लावत आहे असे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर मी आमच्या सर्वांच्या आचार्य प्रवर समस्त निवासी आदरणीय संदेश प्रातस्मरणीय बाबाजी, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले पाथरी निवासी आचार्य प्रवर अण्णाजी यांच्या वतीने मी विनंती करतो की आपण सर्वांनी गुरुवर्य आचार्यांच्या पूजनासाठी प्रथमतः इथे उपस्थित राहायचं आहे. हे पूजन जेणेकरून आज त्यांना आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत असे आदरणीय सत्य सांगली निवासी बाबाजी हे सर्व जण प्रथमतः गुरुवर्यांचं पूजन करतील आणि पुरस्कार सोहळा नंतर यानंतर संपन्न होईल असे मी आपल्या